विदर्भातील सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नमस्कार. आंबे बहार ताण व्यवस्थापन आजचा हा व्हिडिओ आपण शेतकऱ्याच्या आदेशानुसार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत. गेली 3 वर्षापासून संत्र्यामध्ये ताण व्यवस्थापन चालू असताना खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बागांना वातावरणाच्या सानिध्यात राहून संकटाशी सामना करावा लागत आहे. आणि 2024 ते 25 2024मध्ये मधात अवकाळी पाऊस आल्याच्या नंतर बऱ्याचशा बागांचा ताण डिस्टर्ब झाला आणि ताण डिस्टर्ब झाल्यामुळं काही बगीचांमध्ये नवत्या निघून बागा खाली राहिल्या. आता ओव्हरऑल परिस्थिती विदर्भातील शेतकऱ्यांना माहीत असल्यामुळं किंवा मुळातच फसल कमी आहे, त्यामुळं शेतकऱ्यांची अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढली की आपण जर खर्च प्रॉपर केला, नियोजनात्मक शेती जर केली तर यावर्षी आपल्याला संत्र्याला चांगलं मार्केट राहू शकते. परंतु असं काही झालं नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांसमोर एक प्रश्न निर्माण झाला की इतकी कमी फसल असून आपल्याला पुरेसं उत्पन्न का झाले नाही. आणि मार्केट डाऊन असून बऱ्याचशा गोष्टी डिपेंड होत्या की क्वालिटीही नव्हती, क्वांटिटीही नव्हती. आणि वॉटर लॉगिंगचा प्रॉब्लेम पावसाळा खूप जास्त झाल्यामुळं ज्या भारीच्या जमिनी आहे त्या भारीच्या जमीनमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत माल व्यवस्थित होता आणि सप्टेंबर महिना जसा संपला तसा एकाएकी बगीच्यामध्ये ग्रीनिंगचे संत्र दिसायला लागले, साईज थांबून गेल्या आणि कलर येऊन संत्र बॉईल होऊन मोठ्या प्रमाणात गळण झाली. आणि बगीचे विकले असताना एक बगीचा 4-4, 5-5 व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा घ्या लागला. त्याच्यामुळं शेतकऱ्यासमोर खूप मोठी समस्या निर्माण झाली. आणि ज्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी खर्च केला तर त्या खर्चाच्या अगेन्स्ट शेतकऱ्यांना पुरेसं समाधानकारक उत्पन्न झालं नाही. त्यामुळं नैराश्यता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. आणि आता सध्या जो विषय चालला आहे की एवढा माल कमी झाडांमध्ये असून सुद्धा झाडामध्ये पानगळ खूप मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेली आहे. आता पानगळीचं नेमकं कारण म्हणजे काय आहे की कोणी सांगते माइट्सनं होऊन राहिलं, कोणी सांगते पाणी बंद आहे म्हणून होऊन राहिलं, कोणी सांगते तानावर आहे म्हणून होऊन राहिलं. झाड तानावर सोडल्यामुळं पानगळ होत नाही. जर ते एक्सपायर पत्ती असेल, ग्रसित असेल, रोगानं खराब झालेली असेल तर तीच पानं या बागांमध्ये गळते. आणि नेमकं तेच पानं गळत आहे की ज्या जमीनमध्ये पाण्याचा रेशो जास्त झाला, जिथं पाणी पोचलं नाही तिथं फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगाचे काही लक्षणं आपल्याला दिसून राहिले. त्याच्यामुळंच वरच्या ज्या फांद्या आहे वरच्या फांद्यावरून वाढत पूर्ण पानगळ 50 ते 55% आपल्या एरियामध्ये सध्या चाललेली आहे. आणि बर्निंग इश्यू हा आहे की बरेचसे तज्ज्ञ मार्गदर्शन करताना सोशल मीडिया असेल, परस्पर असेल, कोणी म्हणते की हे औषध मारा, कोणी म्हणते फॉस्फरस मारा, कोणी म्हणते काही मारा. परंतु विषय असा आहे की झाड नॅचरल क्रिया करत असताना एक सपोर्टिव्ह म्हणून कुठलंही न्यूट्रिशन काम करतं आणि कुठलंही हार्मोन्स काम करतं. पण प्रॉपर जर आपण म्हणू की हे औषधनंच हे सगळं न्यूट्रिशन स्टोअर केल्यानंच हा बगीचा निघतो किंवा बगीचा ताण घेते तर असं काही होत नाही. आता यावर्षी जवळपास शेतकऱ्यांना खूप जपून पाऊल टाकावं लागणार आहे, कारण खर्चाचा रेशो दिवसांदिवस वाढत चालला आहे आणि उत्पन्न पुरेसं शेतकऱ्यांना होत नाही आहे. 50% निम्म्यापेक्षा कमी उत्पन्न शेतकऱ्यांना होऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळं आता जो ताण व्यवस्थापन चालू आहे तर ताण व्यवस्थापन चालू असताना झाडाची जे ताण म्हणजे काय, तर ताण म्हणजे झाडाची वाढ थांबून अन्नद्रव्याचा संचय प्रत्येक फांदीमध्ये, प्रत्येक पानातून फांदीमध्ये होणे याला आपण ताण म्हणतो. बरेच जण म्हणतात की चिम घेणे म्हणजे ताण आहे, परंतु चिमणे म्हणजे ताण नाही आहे. नॅचरल जर ताण असेल तर झाड हिरवंही असलं तर फुटते. फक्त त्याला कसं असते, जे वरच्या 3 फुटाच्या ज्या फांद्या आहे त्याच्यामध्ये त्या काळीमध्ये कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस हे न्यूट्रिशन ज्यावेळेस स्टोअर होते तर त्यावेळेसच झाडा गर्भधारणेला नैसर्गिक तयार होतात. आता काय झालं की आजची कंडिशन आपल्याला माहीत आहे, पण 3 वर्षापासून अवकाळी पाऊस दरवर्षी नेमकं 1 महिन्याच्या आधी आपल्याला 1 महिन्यानंतर पाणी लावायचं आहे तर नेमकं त्यावेळेसच अवकाळी पाऊस येते आणि झाडाचं प्लांट फिजिओलॉजी पूर्ण बदलून झाडाचा ताण पूर्णतः डिस्टर्ब होते. तर मला त्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की जास्त नॅचरली वाट न पाहता तुम्ही अशा जर सिच्युएशन यावर्षी निर्माण झाली तर तिथं नक्कीच तुम्ही अबोशन मेथड म्हणजे
गर्भपात करून झाडाला ताण देणं हे खूप महत्त्वाचं राहील. कारण बगीचा फोडणे हे आपलं ध्येय आहे. फुटल्यानंतर त्याला न्यूट्रिशन पुरवणे ह्या सगळ्या गोष्टी नंतर करू शकतो, पण बगीचा फुटलाच नाही तर आपण त्याला खर्च करू शकणार नाही, किंवा ती मानसिकता आता तरी संत्रा उत्पादक शेतकऱ्याची राहिलेली नाही आहे. आणि दुसरा विषय असा आहे की जो डायबॅक सध्या संत्र्यामध्ये चालू आहे, ज्यामुळं पानगळ होऊन राहिली, तर हे बाकी महागड्या औषधी न वापरता तिथं तुम्ही 2 in 1 काम करणारं मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनीचे मॉलिक्यूल येतात. ॲक्टिवेट पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॉस्फरस 96%, जे तुमचं फॉस्फरसची लेवलसुद्धा वाढवते झाडामध्ये आणि बुरशीनाशकसुद्धा काम करते आणि खूप जास्त त्याची कॉस्टिंग नसल्यामुळं ते शेतकऱ्यांना पुरेसं आहे. तर अशा स्वरूपात जर तुम्ही फवारणी आता त्या ठिकाणी करता तर झाडाला योग्य तो ताणसुद्धा बसेल आणि सोबतच जे अनैसर्गिक जे क्रिया झाडांमध्ये होऊन राहिली, उदाहरणार्थ पानगळ, तर ते पानगळसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला कव्हर झालेली दिसेल. तर शक्यतो तुम्ही तिथं ॲक्टिवेट पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉंग चेन फॉस्फरस 96% या उत्पादनाची फवारणी जर घेतली तर नक्कीच त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. म्हणजे त्याचा बेनिफिट जर पाहायला झाला तर आता जमीनमध्ये ओल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ओल जास्त असल्यामुळं पुरेसा ताण किंवा झाडं अजूनही ॲक्टिव्ह आहे, डॉर्मेंट सुप्त अवस्था त्यांनी घेतलेली नाही आहे, परंतु थंडी वाढून राहिली तर या थंडीचा आपल्याला थोडासा बेनिफिट भेटून राहिलेला आहे. पण एक जर तुम्ही शेतात गेल्यावर ऑब्झर्व केलं तर पानाच्या पाठीमागून जर आपण पाहिलं तर ते पूर्ण पानाच्या पाठीमागं पाणी आहे, म्हणजे ओलावा खूप जास्त आहे. जोपर्यंत त्या पानातला ओलावा कमी होणार नाही तोपर्यंत झाड सुप्त अवस्थेमध्ये गेलं हे आपण तिथं गृहीत धरू शकणार नाही. आणि एक सिम्पटम साधं उदाहरण सांगतो की आता फॉस्फरस झाडामध्ये स्टोअर झाला की झाडामध्ये कार्बन आणि नत्र दोन्ही अन्नद्रव्य स्थिर राहते, जेणेकरून फुटीला त्याचा चांगला फायदा होते. तर ज्यावेळेस 98% फॉस्फरस झाडामध्ये स्टोअर होते त्यावेळेस पूर्ण पानाची अशी गुंडाळणी होऊन झाडाची पानं अशी आकाशाच्या दिशेनं जाते. हे पाणी लावायच्या 15 दिवस 1 महिन्याच्या आधीचे लक्षण आहे. अशा पद्धतीची जर सिच्युएशन तुम्हाला दिसली तर नक्कीच समजायचं की आपलं झाड पुरेसं ताण, झाडाला आराम मिळालेला आहे, अन्नद्रव्याचा संचय प्रत्येक झाडामध्ये झालेला आहे आणि गर्भधारणा होण्यासाठी झाड आपलं सशक्त आहे आणि ओके आहे. तर अशा पद्धतीनं आपण तिथं पाण्याचं नियोजन करू शकतो. आता बरेचसे मेसेज फोन चालू आहे की आता यावेळेस कल्टिवेशन करायचं काय, तर शक्यतोवर यावेळेस आपण आंतरमशागत करायचीच नसते. कारण यावेळेस जर आंतरमशागत केली तर रूट झोन डॅमेज होतात. रूट झोन डॅमेज झाला की अन्नद्रव्य अपटेक करायला खूप मोठा प्रॉब्लेम जाते आणि हा प्रॉब्लेम गेल्यामुळं बाहेर धरल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन न होता ड्रॉपिंग चालू होते आणि त्याचे बरेचसे साईड इफेक्ट आहे. तर यावेळेस आंतरमशागत न करता तुम्ही जर ते प्रॉपर सेटिंग झाल्यानंतर मार्च एप्रिलच्या टाईममध्ये जर केली तर त्याचा बेनिफिट तुम्हाला खूप चांगला होऊ शकते. तर अशा पद्धतीचं नियोजन करा. तर काही एरिया वाईज जमीन वेगवेगळ्या आहे आणि कोणाला काही अडचणी असतील तर माझ्यासोबत संपर्क करू शकता. धन्यवाद.